नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 8वी या वर्गातील पाठ 16वा चोच आणि चारा या पाठाचा अभ्यास करणार आहोत. चोच आणि चारा या पाठाचे लेखक मकरंद जोशी असून त्यांचा जन्म इसवी 1970 मध्ये झालेला आहे. प्रसिद्ध लेखक, निसर्ग सहल संयोजक म्हणून त्यांना ओळखण्यात येतं. त्यांची एका प्रवासाचा हे केसरी भाऊ पाटील यांचे आत्मकथन प्रसिद्ध आहे. 2 ध्रुवावर 2 पावले हे प्रवास वर्णन प्रसिद्ध आहे. घर श्रमिकांचं हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. पर्यटन मार्गदर्शक मालिका, परिस्पर्श, एक 52 कशी कहाणी अशी अनेक पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. विविध वृत्तपत्रे व नियतकालिके यामधून पर्यटन, पर्यावरण या विषयावरील लेख आणि मुलाखती प्रसिद्ध आहेत. आता प्रस्तुतचा जो पाठ आहे, चोच आणि चारा, या पाठामध्ये लेखक मकरंद जोशी यांनी मानवाला पक्षी जीवनाविषयी नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. त्यापोटी झालेल्या अभ्यासातून पक्षी जीवनाचे नानाविध पैलू समोर आले आहेत. अधिवासाप्रमाणे आणि अन्नाच्या उपलब्धतेनुसार पक्ष्यांच्या चोचीचे आकार आणि रूपे कशी बदलत राहतात याचा वेध लेखकाने या पाठातून घेतलेला आहे. हा जो पाठ आहे, हा पाठ वयम नोव्हेंबर 2016 या मासिकातून घेण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये पक्षी जीवनाविषयी माहिती सांगण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या पाठामध्ये लेखकांनी पक्ष्यांचा अधिवास आणि त्या पक्षी ज्या परिसरात राहतात त्या परिसरात उपलब्ध होणारं अन्न यांच्या अनुषंगानं पक्ष्यांची चोच घडलेली असते हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी मकरंद जोशी यांनी केलेला आहे. याच भिन्न भिन्न म्हणजे अनेक पक्षी असतात आणि प्रत्येक पक्ष्याची चोच, तिचा आकार हा वेगवेगळा असतो. म्हणजे भिन्न भिन्न प्रकारच्या चोची आणि त्यांचं कार्य आणि पक्ष्यांच्या हालचालीमध्ये होणारा त्यांचा उपयोग यांची माहिती या पाठामध्ये मांडण्याचा प्रयत्न लेखक मकरंद जोशी यांनी केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणाला प्रत्यक्षात सुरुवात करूया. सुरुवातीला मी पहिला परिच्छेद पूर्ण वाचतोय, तुम्ही तो काळजीपूर्वक ऐकावा. तिची उलुशीच चोच, तेच दात, तेच ओठ, अशा शब्दामध्ये सुग्रण पक्षाचं वर्णन बहिणाबाई आपल्या निरीक्षणामधून करतात. सुग्रण पक्षाच्या चोचीचं त्यांनी केलेलं वर्णन बहुतेक सगळ्या पक्ष्यांना सहज लागू पडतं. पक्ष्यांची चोच म्हणजे केवळ त्यांच्या तोंडाचा भाग नाही, कारण या चोचीनं अन्न खाण्याबरोबरच इतर अनेक काम सहज केली जातात. जर तुम्ही वेगवेगळ्या जातींच्या पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण केले तर लक्षात येईल की पक्षी आपल्या चोचीचे उपयोग चिखलातून किंवा झाडाच्या खोडातून अन्न शोधणं, बिया फोडणं, शिकार केलेल्या प्राण्यांचे तुकडे करणं यासाठी तर करतातच, पण त्याचबरोबर चोचींचा उपयोग घरटं बांधण्यासाठी, पिल्लांना भरवण्यासाठी इतकंच काय, पण झाडावर चढणं किंवा वेलीवर लटकणं यासाठी सुद्धा केला जातो. म्हणजे चोच ही जणू पक्ष्यांसाठी हात, पाय, दागिना, चमचा, फावडं, करवत आणि बरंच काही असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, लेखकांनी सुरुवातीलाच या ठिकाणी सुग्रण पक्षाचं चित्र दिलेलं आहे आणि या सुग्रण पक्षी जो आहे, या सुग्रण पक्षाचं वर्णन
बहिणाबाईंनी सुंदर अशा शब्दामध्ये केलेले आहे. सुगरण पक्ष्याची चोचीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. उलुशीच म्हणजे अतिशय छोटीशी चोच असते. तेच तिचे दात असतात, तेच तिचे ओठ असतात, असं वर्णन या ठिकाणी बहिणाबाई यांनी केलेलं आहे. तर या ठिकाणी सुगरण पक्षाविषयी माहिती देताना सुगरण पक्षाच्या एकेका भागाविषयी माहिती या ठिकाणी लेखकांनी दिलेली आहे. खरं पाहता कुठलाही पक्षी, या पक्ष्यांची जी चोच असते, ही चोच खूप महत्त्वपूर्ण भाग असते. आणि मग त्या पक्ष्यांची चोच जी असते तेच त्या पक्ष्यांचे हात असतात, पाय असतात, दात असतात, पाय असतात, ओठ असतात, सर्व काही असतं. कारण एका चोचीच्या साहाय्यानं अनेक कामं ही पक्षी करू शकतात. केवळ ते त्या चोचीचा उपयोग हा खाण्यासाठीच करतात असं नाही, तर त्याचा उपयोग वेगवेगळ्या कामांसाठी सुद्धा करतात. आणि मग एकंदरीत जर पाहायला गेलं तर लेखकांनी या ठिकाणी हेच सांगितलेलं आहे की पक्षी आपल्या चोचीचा उपयोग केवळ खाण्यासाठीच करत नाहीत, तर त्यांचं भक्ष्य जे आहे ते भक्ष्य शोधण्यासाठी करतात. जसं की चिखलामध्ये किंवा झाडाची खोडं असतात, त्या खोडामधून अन्न शोधण्यासाठी त्या चोचीचा उपयोग करतात ते. किंवा बिया असतात, बिया फोडण्यासाठी अन्न करतात. त्याचबरोबर त्यांनी जी काही शिकार केलेली असते, त्या शिकारीच्या मांसाचे छोटे छोटे तुकडे करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. केवळ यासाठीच नाही, तर स्वतःला राहण्यासाठी, घरटं बांधण्यासाठी सुद्धा या चोचीचा उपयोग करतात. केवळ घरटं बांधण्यासाठीच याचा उपयोग केला जात नाही, तर आपल्या पिलं जी असतात त्या पिलांना भरवण्यासाठी किंवा त्यांना अन्न खाऊ घालण्यासाठी सुद्धा या चोचीचा उपयोग केला जातो. एवढंच नाही, तर झाडावर चढतात पक्षी. ज्या झाडावर चढणं आणि ज्या झाडावर वेली असतात त्या वेलीवर लटकणं, यासाठी सुद्धा ते चोचीचा उपयोग करत असतात. एक प्रकारे माणसासाठी वेगवेगळी कामं करण्यासाठी माणूस ज्याप्रमाणे वेगवेगळे आयुध वापरत असतो, त्याचप्रमाणे कुठलाही पक्षी आपली वेगवेगळी कामं करण्यासाठी तो चोचीचा उपयोग करत असतो. आणि ह्या चोचीचा उपयोग पक्षी हात म्हणून करतो, पाय म्हणून करतो, दागिना म्हणून करतो, चमचा म्हणून सुद्धा करतो, फावडं म्हणून सुद्धा करतो, करवत म्हणून करतो. असं बरंच काही कामं या चोचीच्या साहाय्यानं केली जातात. आणि अशा या पक्ष्यांबद्दल या ठिकाणी लेखकांनी माहिती सांगितलेली आहे. तर पुढला परिच्छेद पहा. सर्वसाधारणपणे पक्षी निरीक्षण करताना पक्ष्यांचा रंग, उडण्याची किंवा बसण्याची पद्धत, याबरोबरच त्याच्या चोचीचा आकार कसा आहे याकडे लक्ष दिलं जातं. कारण चोचीच्या आकारावरून त्या पक्ष्याचे भक्ष्य, घरट्याचा प्रकार याचा अंदाज बांधता येतो. प्राणीसृष्टीमध्ये वेगवेगळ्या गटातल्या प्राण्यांच्या शरीररचनेकडे बघितल्यावर जाणवतं की फक्त पक्ष्यांना चोच असते. उत्क्रांतीच्या ओघात, बदलत्या हवामानात आणि बदलणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये टिकून राहताना प्राण्यांच्या शरीरात बदल होत गेले. त्यातले कालसुसंगत, उपयोगी आणि आवश्यक बदल टिकून राहिले. याच प्रवासात पक्ष्यांची चोच निर्माण झाली. विद्यार्थी मित्रांनो, या परिच्छेदामध्ये एक शब्द आलेला आहे आणि तो शब्द आहे उत्क्रांती. आता उत्क्रांती म्हणजे काय? तर सजीवांची निर्मिती, ही सजीवांची जी निर्मिती आहे, निर्मिती झाल्यापासून आत्तापर्यंतच्या कालखंडामध्ये त्यांच्यात प्रचंड प्रमाणात बदल झालेले आहेत. प्रत्येक सजीव, मानव असेल किंवा प्राणी असेल, प्रत्येकामध्ये प्रचंड असे बदल झाले आहेत. आणि हे सजीव पूर्वी होते तसे आता राहिलेले नाहीत. त्यांच्यामध्ये सूक्ष्मपणे आणि खूप हळूहळू निसर्ग नियमानुसार बदल घडत आलेले आहे आणि त्यांचे आजचे रूप प्राप्त झालेले आहे. या बदल
घडण्याची जी प्रक्रिया असते या प्रक्रियेलाच उत्क्रांती असं म्हणतात. लेखकांनी हेच सांगितलेलं आहे. सुरुवातीच्या कालखंडातले पक्षी, त्यांचा आकार आणि आजचे पक्षी आणि त्यांचा आकार यामध्ये खूप तफावत तुम्हाला दिसून येते. सुरुवातीच्या काळामध्ये गुहेत राहणारा माणूस आणि आज प्रत्यक्ष घरामध्ये राहणारा माणूस याच्यामध्ये तुम्हाला बराचसा फरक, म्हणजे त्याच्या शरीरयष्टीमध्ये बराचसा फरक झाल्याचा तुम्हाला दिसून येतो. त्याचप्रमाणे पक्ष्यांच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी मग पक्षाचा रंग असेल, उडण्याची पद्धत असेल किंवा चोचीचा आकार असेल, याचा जर आपण सूक्ष्मपणे पूर्वीच्या काळापासून आजच्या काळापर्यंत जर निरीक्षण केलं तर त्यावरून तुम्हाला असं लक्षात येतं की या पक्ष्यांची चोचीचा आकार बदललेला आहे, त्यांचा रंग याच्यामध्ये सगळंच काही बदलत गेलेलं आहे. आणि एकंदरीत लेखकांनी या परिच्छेदातून काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर उत्क्रांतीच्या ओघामध्ये किंवा बदलत्या हवामानामध्ये नैसर्गिक परिस्थितीमध्ये टिकून राहताना प्राण्यांच्या शरीरात बदल होत गेलेले आहेत, हे या ठिकाणी त्यांनी विशेष करून नमूद करण्याचं प्रयत्न केलेला आहे. त्यातले कालसुसंगत, उपयोगी आणि आवश्यक बदल तेवढे टिकून राहिलेले आहेत. याच प्रवासात पक्ष्यांची चोचसुद्धा निर्माण झालेली आहे, असं लेखक या ठिकाणी आपल्याला सांगू लागलेले आहेत किंवा सांगत आहेत. आता परिच्छेद पुढला पहा. पक्ष्यांच्या ज्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या त्यांच्या चोचीमध्ये रंग, आकार यात विविधता निर्माण झाली. मात्र पक्ष्यांच्या प्रकारानुसार चोचींचे प्रकार बदलताना दिसले तरी सगळ्या पक्ष्यांच्या चोचींचे मूळ संरचना समान असते. कोणत्याही पक्ष्याची चोच 2 भागामध्ये विभागलेली असते. वरचा भाग मॅक्सिला आणि खालचा भाग मॅन्डिबल. बहुतेक पक्ष्यांना या चोचीवर बाह्य श्वसनेंद्रिय असते. तुम्ही जर बारकाईनं निरीक्षण केलं तर पक्ष्यांच्या चोचीच्या सुरुवातीला 2 लहान छिद्र दिसतात. या छिद्रामधून पक्षी श्वासोच्छ्वास करतात. अपवाद म्हणून किवी पक्ष्यामध्ये ही छिद्र चोचीच्या टोकावर असतात. तर या परिच्छेदामध्ये त्यांनी चोचींचे भाग, पक्ष्याच्या चोचीचे भाग 2 भाग पडतात हे सांगितलेलं आहे. आणि वरचा जो भाग आहे आणि खालचा भाग, त्यांना जी काही नावं देण्यात आलेली आहेत, वरच्या भागाला मॅक्सिला आणि खालच्या भागाला मॅन्डिबल असं नावं देण्यात आलेले आहेत, हे लेखकांनी या परिच्छेदातून सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर चोचीवर सुरुवातीलाच 2 जे लहान छिद्र असतात, त्या 2 लहान छिद्र हे त्यांचं श्वसनेंद्रिय असतात, असं लेखकांनी या परिच्छेदातून नमूद करण्याचं काम केलेलं आहे. एकंदरीत काय, तर लेखकांनी तुम्हाला पक्ष्यांचं निरीक्षण करायला सांगितले. मित्रांनो, पक्ष्यांचं निरीक्षण करा आणि निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला त्या पक्ष्याच्या शरीराची किंवा पक्ष्याची जी संरचना आहे ती संरचना पूर्णपणे लक्षात येईल, असं लेखकांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढला परिच्छेद पहा. पक्षी अंड्यामध्ये असताना त्यांच्या चोचीच्या टोकावर एक दातासारखा भागही येतो. त्याला यगटूथ असे म्हणतात. अंड्यात पूर्ण वाढ झालेल्या पक्ष्यांच्या चोचीवर हा चिमुकला दात उगवतो. ह्याच दाताच्या मदतीनं पक्षी आपल्या अंड्याचं कवच आतून फोडून बाहेर येतो. सगळ्याच पक्ष्यांना हा यगटूथ असतो. अपवाद म्हणजे किवी पक्ष्याची पिले. ही पिले लाथा मारून अंड्याचे कवच फोडतात. स्टॉर्कसारखे काही पक्षी नेहमी त्यांच्या लांब लांब चोची आपटताना दिसतात. चोचीवर चोच आपटून ते जो आवाज करतात त्याला वेगवेगळे अर्थ असतात. तर मित्रांनो, या परिच्छेदातून लेखकांनी पक्ष्यांची पिलं अंड्यामधून कशा प्रकारे बाहेर येतात त्याचं वर्णन केलेलं आहे. तर लेखकांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी
की पक्ष्याची जी चोच असते, म्हणजे त्या अंड्यामध्ये असणारे जे काही पक्षी असतात, त्यांची जी चोच असते, त्या चोचीच्या टोकावर एक दातासारखा भाग असतो. त्याला यकृत म्हणतात आणि त्या यकृतचा वापर करून ते अंड्यामधले पक्षी त्या आतून त्या अंड्यावर मारा करतात आणि ते अंडं फोडून ते अंड्याचं कवच जे आहे ते फोडून ते बाहेर येतात असं सांगितलेलं. फक्त याला एकच पक्षी म्हणजे एक पक्षी अपवाद आहे, तो म्हणजे किवी पक्षी. त्या किवी पक्षाचे पिलं काय करतात, तर ते मधून लाथा मारतात त्या अंड्याच्या कवचाला आणि मग त्या अंड्याचं कवच फोडल्यानंतर ते बाहेर येतात. किंवा स्टार्क जो पक्षी आहे, त्या पक्षी हा नेहमी त्यांच्या लांब लांब चोची आपटताना दिसतात आणि चोचीवर चोच आपटून ते जो आवाज करतात त्याला वेगवेगळे अर्थ असतात, असं लेखकांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पुढलं पृष्ठ पहा. चोचीच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे लक्षात राहणाऱ्या पक्ष्यांची यादी केली तर त्यात अर्थात धनेश म्हणजेच हॉर्नबिल पक्ष्यांचा क्रमांक बहुधा पहिला लागेल. तर या ठिकाणी लेखकांनी अ, धनेश पक्षाचं वर्णन केलेलं आहे. या धनेश पक्षालाच हॉर्नबिल असं सुद्धा म्हणून ओळखलं जातं आणि याची जी चोच आहे, ही चोच वैशिष्ट्यपूर्ण असा आकार या पक्ष्याच्या चोचीचा असून अ, चो चोचीच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे लक्षात राहणारा हा पक्षी आहे, असं लेखकांनी या ठिकाणी नमूद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गुलाबी फ्लेमिंगो पक्ष्याची चोच वैशिष्ट्यपूर्ण आकाराची असते. आता या ठिकाणी फ्लेमिंगो पक्ष्याचं वर्णन लेखकांनी केलेलं आहे. आपल्या गुलाबी शेंद्री पंखांनी अग्निपंख हे नाव सार्थ करणाऱ्या फ्लेमिंगोची चोच मध्येच वाकडी झालेली असते. बघा, अग्निपंख असं नावानं ओळखलं जातं गुलाबी फ्लेमिंगोला. अग्निपंख नावानं का ओळखलं जातं, तर पंख जे असतात गुलाबी आणि शेंद्री रंगाचे असतात, त्यामुळे त्याला अग्निपंख हे नाव देण्यात आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या फ्लेमिंगोची जी चोच आहे ती वाकडी झालेली असते. फ्लेमिंगोची भक्ष्य शोधण्याची खाण्याची पद्धत जरा वेगळी आहे. म्हणजे प्रत्येक पक्षाचीच भक्ष्य पकडण्याची खाण्याची ही पद्धत वेगळी असते. त्याचप्रमाणे फ्लेमिंगोची सुद्धा भक्ष्य शोधण्याची आणि खाण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे, असं लेखक या ठिकाणी सांगतात. पक्ष्यांची चोच म्हटल्यावर सर्वात आधी जो शब्द आठवतो तो आहे अनकुचीदार. तो लागू होतो गरुड, घार, ससाना अशा शिकारी पक्ष्यांना. शिकारी पक्षामध्ये विशेष ज्यांची गणना केली जाते त्याच्यामध्ये गरुड, घार आणि ससाना, आणि विशेष म्हणजे यांची चोच ही अनकुचीदार असते. सापापासून ते सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करणाऱ्या या पक्ष्यांना आपली शिकार घट्ट पकडता यावी, फाडता यावी, तिचे तुकडे करता यावेत म्हणून बाकदार अनकुचीदार चोच असते. या चोचीचा वरचा भाग खालच्या भागापेक्षा थोडा लांब आणि वळलेला असतो. या उलट सुतार, हुप्पो या पक्ष्यांची चोच एकदम सरळसोट असते. त्यांना जमिनीवरचे किडे, झाडाच्या खोडात दडलेले किडे शोधून बाहेर काढून खायचे असतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक पक्ष्याच्या चोचीचा आकार वेगळा आहे आणि प्रत्येक पक्ष्यांच्या चोचीचा आकार वेगळा असल्यामुळे त्यांचं भक्ष्य सुद्धा वेगवेगळं आहे. आता पहा, घार असेल, ससाना असेल, गरुड असेल, या पक्ष्यांच्या चोचीचं वर्णन करताना लेखकानं सांगितले की त्यांची वरची जी बाजू असते, चोचीचा वरचा भाग हा थोडा वरचा भाग हा कसा असतो, थोडासा बाकदार असतो आणि त्यामुळेच ते मांस वगैरे फाडू शकतात आणि
त्याचे तुकडे करू शकतात असं लेखकाने सांगितले. या उलट जे पक्षी शिकारी पक्षी नाहीत, त्यामध्ये सुतार, हुप्पो ह्या पक्ष्यांची चोच मात्र सरळसोट असते, म्हणजे एकदम सरळ असते, जेणेकरून ज्या ठिकाणी किडे मुंग्या दडलेले असतात किंवा लपलेले असतात अशा ठिकाणचे ते किडे मुंग्या शोधून सहजपणे खाऊ शकतात. यासाठी निसर्गानंच त्यांना तशा प्रकारची चोच दिलेली असते. त्यानंतर पुढे पहा. चिमुकले शिंजीर अर्थात शक्करखोरा म्हणून ओळखले जाणारे सनबर्ड्स फुलामधला मधुरस चोखतात. आता सनबर्ड्स नावाचा जो पक्षी आहे तो फुलामधला रस चोखण्याचं काम करत असतो. त्यासाठी त्यांना शरीरापेक्षा लांब बाकदार चोच असते. आकाराने चिमणीपेक्षाही लहान असलेला सनबर्ड एखाद्या फुलाच्या पाकळीवर आरामात बसून फुलाला धक्काही न लावता आपल्या पातळ बाकदार लांब चोचीनं फुलातला मध खात असतो. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे प्रत्येक पक्ष्याची रचना ही निसर्गाने वेगवेगळी केलेली आहे. आता फुलामधला जर रस घ्यायचा असेल, शोषायचा असेल, तर त्यासाठी निसर्गानं शक्करखोरा नावाचा किंवा शिंजीर नावाचा जो पक्षी आहे किंवा सनबर्ड्स हा जो पक्षी आहे याला लांब अशी चोच दिलेली आहे. म्हणजे त्यांना शरीरापेक्षा लांब आणि बाकदार चोच त्यांची असते. आणि विशेष म्हणजे ते चिमणीपेक्षाही लहान असतात. आणि ते आरामात बसून एखाद्या ठिकाणी एखाद्या फुलामधला जो मध असतो ते सहजपणे चोखू शकतात असं लेखक या ठिकाणी सांगतात. आणि निसर्गाने त्यांना त्या प्रकारची चोच दिलेली आहे असं लेखक या ठिकाणी सांगत आहेत. त्यानंतर चोचीचा सर्वात आगळा उपयोग करणारा पक्षी म्हणजे पोपट. आता पोपट त्या चोचीचा उपयोग कशासाठी करतो त्याचं वर्णन लेखकाने या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या काहीशा जाडसर शिवाय बाकदार चोचीने पोपट शेंगा किंवा अगदी तिळा इतक्या लहान बिया तर आरामात फोडून खातोच, शिवाय झाडाच्या ढाळ्यावरून चालताना याच चोचीने डहाळी पकडून पोपट आपल्या चोचीचा उपयोग पायासारखाही करतो. तर बघा, पोपट आपल्या चोचीचा उपयोग कशासाठी करतो आणि पोपटाची चोच विशेष म्हणजे जाडसर असते आणि बाकदार असते, चित्रात तुम्हाला दाखवलेलंच आहे. आणि ह्या चोचीचा उपयोग करून तो सहजपणे शेंगा फोडण्याचं काम करतो, शेंगातल्या बिया टिपतो. तीळ माहीत आहे, तिळा इतक्या लहान बिया सुद्धा तो आपल्या चोचीच्या साहाय्यानं आरामात खातो. शिवाय पोपट हा स्वच्छंदी जगणारा पक्षी आहे. आणि मग तो ज्यावेळेस झाडावर असतो बसलेला त्यावेळेस त्या झाडाच्या ढाळ्या ज्या असतात त्या ढाळ्यावरून चालताना या चोचीचा उपयोग करून तो ढाळी चोचीमध्ये पकडतो आणि तो चोचीचा उपयोग हा पायासारखा करत असतो असं लेखक या ठिकाणी सांगत आहेत. उडता उडता पाण्यावर सूर मारून अचूक मासे पकडणाऱ्या खंड्याची चोच. आता या ठिकाणी खंड्या नावाचा जो पक्षी आहे त्या पक्षाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे लेखकाने. तर खंड्या पक्षी जो आहे तो कशा प्रकारे आपलं भक्ष्य पकडतो ते त्यांनी सांगितलेलं आहे. तर उडता उडता पाण्यावर सूर मारून अचूक मासे पकडणाऱ्या खंड्याची चोच सरळसोट आणि टोकदार असते. बघा, तो उडत असतानाच तो पाण्यावर सूर मारतो आणि अचूक मासे पकडण्याचं काम हा खंड्या पक्षी करतो. त्याची चोच जी असते त्या चोचीचा आकार सांगितलेला आहे लेखकाने, सरळसोट आणि टोकदार अशी चोच असते. कीटकावर विशेषतः माशावर उदरनिर्वाह करणाऱ्या वेड्या राघूची चोचही त्याला उडता उडता माशा टोळ पकडायला सोपं जावं अशीच सरळ आणि लांब असते. आपलं नजाकतदार घरटं विणणाऱ्या सुगरण किंवा बाया पक्ष्याची चोच फार वेगळी नसते.
बहिणाबाईंनी वर्णन केल्याप्रमाणे तिची उलुशीच चोच असून सुगरण पक्षी घरटे विणण्याची कलाकुसर कशी करतो हा प्रश्न पडतोच. याउलट चोचीने पाने शिवून घरटे विणणाऱ्या शिंपी पक्ष्याची चोच एखाद्या सुईसारखी पातळ आणि टोकदार असते. आता लेखकांनी या परिच्छेदामध्ये शिंपी, सुगरण, परत सुगरण पक्षालाच बाया पक्षीसुद्धा म्हणतात, या पक्ष्यांच्या चोचीचं वर्णन या ठिकाणी केले आणि त्या चोचीचा उपयोग करून ते कोणत्या प्रकारची कामं करतात त्याचंही वर्णन या ठिकाणी लेखक मकरंद जोशी यांनी केलेलं आहे. त्यानंतर पक्ष्यांचं पुढलं पृष्ठ पहा, पृष्ठ क्रमांक 74. पक्ष्यांचं हे चोच पुराण पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते. निसर्गाच्या या अफाट पसाऱ्यामध्ये प्रत्येक जीवाला विशिष्ट असं स्थान आहे आणि त्या स्थानावर तो जीव राहावा म्हणून निसर्गाने त्याला काही आयुध, हत्यार दिली आहेत. पक्ष्यांची चोच हे त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. प्रत्येक पक्ष्याची चोच त्याच्या अधिवासाप्रमाणे अन्नानुसार बदलताना दिसते. पण जर असे वेगवेगळी भूमिका बजावणारे पक्षी एखाद्या परिसरात नसतील तर वरही निसर्गाकडे उत्तर आहे. तर लेखकांनी या ठिकाणी काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो, तर प्रत्येक पक्षाला निसर्गानं वेगवेगळी आयुध दिलेली आहेत, हत्यारं दिलेली आहेत आणि त्या आयुधामधलंच एक उदाहरण ते लेखकांनी सांगितले, ते म्हणजे चोच. आता बघा, एकाच भागामध्ये राहणारे सर्वच पक्ष्याचं अन्न एकसारखं नसतं मित्रांनो, आणि मग त्यांचं अन्न हे वेगवेगळं असतं आणि अन्नानुसार जे अन्न ते खातात त्यानुसार किंवा ते अन्न ग्रहण करण्यासाठी आवश्यक असणारी जी चोच आहे ती चोच निसर्गाने त्या पक्ष्यांना दिलेली असते. जर समजा लेखकाने या ठिकाणी आणखी एक प्रश्न उपस्थित केलाय, तर अशी वेगवेगळी भूमिका बजावणारे जर पक्षी एका भागात नसतील तर काय, तर त्यावरही निसर्गाकडे उत्तर आहे असं लेखकाने सांगितलेलं आहे. तर त्याचं उत्तर त्यांनी पुढे सांगितलेलं आहे. दक्षिण अमेरिकेतल्या गॅलापॅगॉस बेटावर फिंच पक्ष्यांच्या 13 जाती आढळतात. बघा, पक्षी एकच फिंच, वर त्या फिंच पक्षाच्या 13 जाती. आता फिंच पक्षाच्या ज्या 13 जाती आहेत या 13 जाती आढळतात असं लेखकांनी सांगितले. आता फिंच या एकाच प्रकारातले असल्याने त्यांची मूळ शरीर रचना सारखीच आहे. बघा, पक्षी एक फिंच, 13 जाती, परंतु त्याची जी मूळ शरीराची रचना आहे त्या 13ही पक्ष्यांची एक सारखीच आहे, पण या सगळ्यांचं खाद्य मात्र वेगवेगळं आहे. म्हणजे एक फिंच जमिनीवरले किडे खातो, म्हणजे 13 जातीतले वेगवेगळे पक्षी वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खातात. एक पक्षी जमिनीवरले किडे खातो, दुसरा कठीण कवचाची फळे खातो, तिसरा जो आहे तो धान्य खातो, तर चौथा झाडाच्या सालीतील किडे खातो. आता खाणं बदलल्यामुळं या सगळ्यांच्या चोचीचा आकार जो आहे तो आकार काय होतो, आकार सुद्धा बदलतो. आता खाणं बदलल्यामुळे या सगळ्यांच्या चोचीचा आकार, रचना बदललेली पाहायला मिळते. पक्ष्यांच्या चोचींची ही माहिती वाचल्यानंतर ज्याने चोच दिली तो चाराही देतो या म्हणीचा नेमका अर्थ ध्यानात आला असेल. तर लेखकाने या ठिकाणी सांगितले, पक्षी जरी एक असला तरी त्याचं एक पक्षी एक जरी असला फिंच नावाचा आणि त्याच्या 13 प्रजाती वेगवेगळ्या, तर 13 प्रजातींचं अन्न वेगवेगळं आहे मित्रांनो. म्हणजे त्यांच्या चोचीचा 13 पक्ष्यांचा आकार सुद्धा काय वेगवेगळा आहे आणि त्यावरून
त्यांनी या ठिकाणी शेवटी सांगितले, ज्याने चोच दिली आहे तो चाराही देतो. यावरून या म्हणी या या म्हणीचा नेमका अर्थ या सगळ्या घटकाचा वाचन केल्यानंतर आपल्या लक्षात येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत जर विचार केला, हे विश्व फार मोठं आहे आणि या विश्वामध्ये लहान मोठे असे अनेक जीव जगतात किंवा जीव राहतात आणि प्रत्येक जीवाची किंवा सर्व जीव म्हणूया आपण, या सर्व जीवाची एक साखळी असते. आता एका प्रकारचा जीव जर नष्ट झाला तर सर्व जीवांना त्याचा धोका निर्माण होत असतो. म्हणजे या विश्वामध्ये अनेक परिसंस्था आहेत, लाखो करोडो परिसंस्था आहेत. या एका अनेक करोडो परिसंस्थेतील एक परिसंस्था जर नष्ट झाली तर त्या परिसंस्थेवर जगणारे अनेक जीव जे आहेत ते जीव नष्ट होऊ शकतात किंवा त्या सर्व जीवांना धोका निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून धोका निर्माण होऊ शकतो म्हणजे काय, तर साखळी तुटते. म्हणून निसर्ग सर्व जीवांचं रक्षण करण्याचं काम करत असतो. या अर्थानंच लेखकांनी या ठिकाणी ज्याने चोच दिली आहे तो चाराही देतो असं म्हटलेलं आहे. पक्ष्यांचे जसे खाद्य असते तशा प्रकारच्या चोच त्यांना मिळालेल्या असतात. चोचींचा आकार वेगवेगळा असल्या कारणानं सगळ्यांचं खाद्य हे वेगवेगळं ठरलेलं आहे. समजा सगळ्यांचं खाद्य जर एकच असतं तर ते खाद्य त्यांना अपुरं पडले असतं, त्यांची उपासमार झाली असती. म्हणून निसर्गानं अनेक पक्ष्यांच्या जाती किंवा प्रजाती जन्माला घातल्या आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं अन्न आणि त्याचबरोबर त्यांना तशा प्रकारच्या चोच उपलब्ध करून देण्याचं काम निसर्गानं केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी लेखकांनी गॅलापॅगोस या बेटावरील फिंच पक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. त्या बेटावर एका प्रकारचे पक्षी आहेत, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून निसर्गानं त्या पक्ष्यांना वेगवेगळ्या आकाराच्या चोची दिल्या. त्यामुळं एकाच परिसरात ते राहत असून सुद्धा त्यांना पुरेसं खाद्यान्न मिळू शकतं. म्हणजेच त्याच्या चोचींना निसर्गाने चारा दिला, अन्न दिलं, असं लेखकांनी या म्हणीच्या साहाय्यानं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या पाठामध्ये लेखकांनी चोच आणि चारा म्हणजे ज्या ठिकाणी निसर्गाने चोच दिली आहे त्याच प्रकारे त्यांना चाराही देण्याचं काम निसर्गानंच केलेलं आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. नमस्कार.